अजिंक्य एका जनरल स्टोअरच्या बाहेर उभा त्याच्या मित्रांशी बोलत होता. आज त्याला प्रणिता पुन्हा दिसली. ती त्याच्या जवळून गेल्यावर त्याच्या मनात वादळ उठू लागलं. याआधीही त्याने अनेकदा प्रणिताला येताना पाहिलं होतं आणि वाटलं होतं केवढी फसवणूक करते ही. ती म्हणायची की ती माझ्याशिवाय राहू शकत नाही. आता ती तिच्या दुसऱ्या नवऱ्यालाही तेच म्हणत असावी. या बायका खूप खोटं बोलतात. मग पुढच्याच क्षणी त्याच्या मनातून आवाज आला की तू पण तुझ्या दुसऱ्या बायकोला हेच बोलला आहेस. तू बेवफा आहेस की ती. मित्रांकडून रजा घेऊन गाडीत बसून थोड्या अंतरावर गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून ड्रायव्हिंग सीटवर डोकं ठेवून तो प्रणिताचा विचार करू लागला. अजिंक्यने प्रणितासोबत प्रेमविवाह केला होता. अजिंक्यची आई आपल्या नातवंडाची वाट पाहत असताना त्यांच्या लग्नाला फक्त 2 वर्ष झाली होती. आता तिला प्रणिताच्या प्रत्येक गोष्टीत कमतरता दिसू लागली. प्रणिताला प्रश्न पडला की काय करावं. प्रणिताची आई तिच्या लहानपणीच गेली आणि वडील अपंग झाले होते. वर्षानुवर्षे ते हंतरुणाला खिळले होते. ते एकाच शहरात होते, त्यामुळे ती तिच्या वडिलांना भेटत राहायची. त्यांची एक चुलत मावशी आणि एका नोकराने वडील सुनील यांची काळजी घेतली. आता तिच्या सासूबाईंना अजिंक्यच्या संततीची काळजी वाटत होती. सासूबाईंची प्रत्येक कडू गोष्ट प्रणिता शांतपणे सहन करत असे. ती विचार करत असे की जी गोष्ट निसर्गाच्या हातात आहे त्यावर आपलं रक्त वाया घालवणं व्यर्थ आहे असं तिला वाटायचं. ती आरामात घरच्या कामात गुंतून राहिली. तिला त्रास तेव्हा व्हायचा जेव्हा अजिंक्यच्या नजरेत काही वेगळे भाव दिसले तर. तिचं अजिंक्यवर इतकं प्रेम होतं की तो तिच्या मिठीत आल्यावर म्हणायचा, कसल्या मातीची बनली आहेस, आजही पहिल्यासारखी सुंदर दिसतेस. प्रणिता हसून त्याला मिठी मारायची आणि अशीच 5 वर्ष निघून गेली. अजिंक्य ऑफिसमधून आला की प्रणिता त्याला तयार आणि हसतमुख दिसायची. रमाबाईंना हे आवडलं नाही. एके दिवशी ती अजिंक्यला म्हणाली, तू दुःखी का राहतोस? तो हसला, मला काय झाले, मी ठीक आहे. मुलांशिवाय कसलं आलंय जीवन? केवळ मुलंच जीवनात चमक आणतात, रमाबाई म्हणाल्या. आई, जगात अशी हजारो माणसे आहेत ज्यांना मूल होत नाही. अजिंक्य शांतपणे म्हणाला, तुम्ही डॉक्टरांना नीट का दाखवत नाही? मी अजून गांभीर्याने विचार केला नाहीये. आई पुढच्या आठवड्यात दाखवेन, असं म्हणत अजिंक्य त्याच्या खोलीत गेला. प्रणिताने अजिंक्यसाठी चहा आणला तेव्हा त्याचा चेहरा पाहून तिला समजलं की आई आणि मुलामध्ये काय चर्चा झाली असेल. मग डॉक्टरांची, चेकअपची, चाचण्यांची मालिका सुरू झाली आणि प्रणिता कधीच आई होऊ शकणार नाही असा रिपोर्ट आला. तेव्हा तिचे अश्रू थांबत नव्हते. अजिंक्य तिला समजावून सांगत होता की आपण अनाथाश्रमातील एक मूल दत्तक घेऊ, पण रमाबाई कोणत्याही अनोळखी मुलाचा स्वीकार करायला तयार नव्हत्या. अजिंक्यही आईला समजावत असे, आई काळ कुठे गेला आणि तू तुझ्यातच अडकली आहेस. अजिंक्यचे वडील लहानपणीच वारले. रमाबाईंनी मोठ्या कष्टाने अजिंक्यला शिक्षण दिलं होतं, त्यामुळेच अजिंक्यला कधीच आईला दुखवायचं नव्हतं. आता कधी कधी रमाबाई अजिंक्यला तिच्या जवळ बसवायची आणि दुसऱ्या लग्नाबद्दल बोलायची आणि तो शांतपणे उठून त्याच्या खोलीत जायचा. आता मुलाच्या नावाने अजिंक्यचे थंड उसासे प्रणिताला आतून फाडायला लागले. अजिंक्यचे जे डोळे आधी त्याच्यावर प्रेम आणि विश्वासाने भरलेले दिसत होते, तेच डोळे आता अनादर आणि अवेलना दाखवू लागले. तो लाखाने आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न करत होता, पण तिला त्याचे प्रत्येक हृदयाचे ठोके, त्याची प्रत्येक नजर माहीत होती. प्रणिताला मनात गुदमरल्यासारखं वाटत राहिलं. सगळीकडे धुकं पसरल्यासारखं तिला वाटत होतं. आयुष्याच्या प्रवासात एकत्र वाटचाल करत असताना दोघांचाही एकमेकांचा संपर्क तुटू लागला. एके दिवशी प्रणिता वडिलांना भेटायला गेली. त्यांची तब्येत खूप खराब होती. तेव्हा अजिंक्य तिला फोनवर म्हणाला, तुला हवं तितके दिवस राहा. प्रणिताने विचारलं, तुला त्रास होईल का? सपाट आवाजात नाही म्हणत अजिंक्यने फोन कट केला. तिला आश्चर्य वाटलं की हा तोच अजिंक्य आहे ना, ज्याने इतक्या वर्षात 2 दिवस सुद्धा तिला वडिलांना जवळ सोडलं नव्हतं. सकाळी सोडलं तर संध्याकाळी सोबत घेऊन जायचा. तिला वाटलं की अजिंक्य खरंच पूर्ण बदलला आहे. आणि मग अजिंक्यने ना फोन केला ना तो आला. तिनं फोन केला तर मी अनिच्छेने
हो नाही अशी जुजबी उत्तरे दिली आणि फोन कट करायचा. एकदाही त्यानं तिला घरी यायला सांगितलं नाही आणि आता 2 महिने उलटून गेले होते. ती रोज त्याची वाट बघायची. तिचे वडील सुनील बोलू शकत नव्हते, पण पाहू शकत होते. त्यांची प्रकृती खालावली होती. प्रणिताची चिंता आणि दुःख त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. एके दिवशी अजिंक्य घटस्फोटाची कागदपत्रे पाठवली आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्याने तिचं सर्व सामान तिच्याकडे पाठवलं. प्रणिताच्या घरात शांतता होती. तिने ज्याच्यावर इतके मनापासून प्रेम केलं तो असं काही करेल याची कल्पनाही केली नव्हती. एवढा मोठा विश्वासघात. ती ज्याच्यावर खूप प्रेम करत होती, ज्याने तिच्या सुखात तिला आनंद दिला होता आणि त्याच्या दुःखात तोच माणूस इतका बदलला होता. तिने जितका विचार केला तितकीच ती गोंधळून गेली. मग ती स्वतःला समजावू लागली, माझी चूक नाही तर मी एवढं दुःखी का होऊ? घटस्फोटाची कागदपत्रे पुन्हा तिच्या डोळ्यासमोर चमकली. ती अस्वस्थ आणि असहाय्यपणे रडत राहिली. एवढा मोठा स्फोट, पण कुठेही आवाज नाही. बाहेरून सगळं अगदी शांत वाटत होतं, पण आतून अनेक गोष्टी तुटलेल्या आणि विस्कळीत झाल्या होत्या. वडिलांची ढासळलेली प्रकृती पाहून ती आणखीनच दुःखी झाली. काही काळानंतर घटस्फोटही झाला. अजिंक्यने दुसरे लग्न केल्याचे तिला समजले. ती रात्रभर रडत राहिली. त्याच्यासोबत घालवलेले एक एक क्षण तिला आठवले. सुनील यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यांनी आपले वकील सिद्धार्थ यांना बोलावून घर आणि सर्व भाड्याची दुकाने प्रणिताच्या नावावर हस्तांतरित केली. प्रणिताची काळजी त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. सिद्धार्थ हा शहरातील एक प्रसिद्ध वकील होता. तो प्रणितापेक्षा थोडा मोठा होता, पण तो खूप दयाळू आणि सौम्य माणूस होता. या साऱ्या जगात सुनील यांचा सिद्धार्थपेक्षा जास्त कोणावरही विश्वास नव्हता. तो आला की त्यांची चिंता थोडी कमी होई, हे प्रणिताच्या लक्षात आलं होतं. तिच्या लग्नानंतरही सिद्धार्थ सुनील यांची प्रत्येक प्रकारे काळजी घेत होता. सुनील हे सिद्धार्थला अनेक वर्षापासून ओळखत होते. प्रणिता आणि सिद्धार्थची जी काही चर्चा झाली ती फक्त सुनील यांच्याबद्दल होती. प्रणिताचा घटस्फोट झाला आहे हे त्याला माहीत होतं, पण त्याने कधीच प्रणिताला याबद्दल काहीही विचारलं नव्हतं. अजिंक्यच्या दुःखाबरोबरच वडिलांच्या डोळ्यातली काळजी प्रणिताला आणखीनच अस्वस्थ करत होती. तिची मावशी आणि नोकर घराची देखभाल करत होते. सुनील यांच्या सोबत ते रुग्णालयात होते. सिद्धार्थ येत जात राहिला. एके दिवशी सिद्धार्थ निघणार होता तेव्हा प्रणिता त्याला म्हणाली, मला तुम्हाला एक वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे. सिद्धार्थने पाहिलं की सुनील झोपले होते आणि प्रणिता खूप अस्वस्थ होती आणि काहीतरी बोलायची हिंमत एकवटत होती. तर तो म्हणाला, विचार. तुम्ही अजून लग्न का केलं नाही? सिद्धार्थला जरा धक्काच बसला, पण मग हळूच म्हणाला, काहीतरी मजबुरी होती, आणि निघू लागला. तर प्रणिता पटकन त्याच्या पुढे सरकत म्हणाली, काय ते सांगता का? सिद्धार्थ आपली बॅग तिथेच ठेवत बसला आणि मग हळूच म्हणाला, काही लोक जन्मताच उणिवा घेऊन येतात आणि मी लग्नासाठी पात्र असतो तर योग्य वेळी लग्न केलं असतं. मी काय बोललो ते तुला कळलंच असेल. होय सिद्धार्थ साहेब, हे फक्त पुरुषांसोबतच नाही तर स्त्रियांसोबतही घडतं. मी पण कधीच आई होणार नाही. यामुळे माझा घटस्फोट झाला. मी सर्व प्रकारे लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला, पण शक्य झालं नाही. सिद्धार्थने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तेव्हा प्रणिता म्हणाली, तुम्ही माझ्याशी लग्न करू शकता का? प्रणिता, तू शुद्धीत आहेस का? हे मी खूप विचारपूर्वक सांगत आहे. माझ्या वडिलांचा जीव माझ्यात अडकला आहे. तुम्ही वकील आहात. एकट्या स्त्रीला जग कसं त्रास देतं हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही माझ्याशी लग्न केलं तर आपल्या दोघांनाही जीवनसाथी मिळेल आणि त्याहूनही मोठा मित्र. आपण आयुष्य चांगल्या मित्रांसारखे जगू. मी फक्त तुमचा आधार मागत आहे. मला दुसरं काही नको आहे. तुम्ही माझ्याशी सहमत आहात का? सिद्धार्थने तिच्याकडे काळजीपूर्वक पाहिले. तिचा खरा चेहरा तपासला आणि मग हसला. लवकरच दोघांचेही लग्न झाले आणि लग्नानंतर लगेचच सुनील यांनी कायमचे डोळे मिटले. प्रणिता सिद्धार्थच्या घरी आली. बाईशिवाय जसं घर असतं तसंच होतं. नोकरदार होते, पण प्रणिताने घराला हात लावताच घर उजळून निघालं. एके दिवशी सिद्धार्थ भावूक होऊन म्हणाला, कसला नवरा होता तो ज्याने तुला घटस्फोट दिला? दोघेही त्यांच्या भावनांबद्दल खूप बोलले आणि दोघांनी एकमेकांना चांगलं मित्र म्हणून पाहिलं.
प्रणिता दिवसभर घराची साफसफाई आणि फाईल्स हाताळण्यात घालवायची. रात्री ती त्याचे औषध आणि पाणी त्याच्या खोलीत ठेवायची, हसून त्याला गुड नाईट म्हणायची आणि तिच्या बेडरूममध्ये यायची. पुस्तके वाचायची आणि मग झोपायची. ती सकाळी चांगली तयार होऊन सिद्धार्थ सोबत नाश्ता करायची. तो निघून गेल्यावर ती गाडी बाहेर काढायची आणि सिद्धार्थने नेमून दिलेली कामं पूर्ण करायची. म्हणजे कधी बँकेत जाणं, कधी त्याच्या डॉक्टरांना भेटणं, त्यांची खाती पाहणं, त्याची सगळी कामं आनंदाने करायची. आज प्रणिताला अजिंक्य पुन्हा दिसला. ते एक छोटंसं गाव होतं, म्हणून त्याने आधीही तिला पाहिलं होतं. ऑफिसमधून येणं आणि फिरणं ही अजिंक्यची सवय झाली होती. का कोणास ठाऊक, पण जेव्हा ही त्याला प्रणिता दिसायची मनाला काटा टोचल्यासारखं वाटायचं. अनेक महिने त्याने प्रणिताला पाहिलं नव्हतं. तसं त्याने ऐकलं होतं की तिचं लग्न झालं आहे आणि ती खूप आनंदी आहे. तिच्या लग्नाने तो का दुःखी झाला होता माहीत नाही. ती कधी शहराच्या कुठल्या तरी चौकात, कुठल्या तरी बाजारात, नवऱ्यासोबत, नव्या मित्रासोबत, तर कधी गाडीत एकटी दिसायची. अंगावर सुंदर वस्त्र आणि चेहऱ्यावर शांतता असायची. अजिंक्यचे हृदय धगधगत राहिले. इतका आनंद आणि शांती त्यांच्या आयुष्यात कधीच आली नव्हती. आजही जेव्हा प्रणिता समोरून गेली तेव्हा त्याला तिचा पाठलाग करावासा वाटत होता. तसाच तो लग्नापूर्वी करत असे. गाडी पार्क केल्यानंतर अजिंक्य अस्वस्थपणे रस्त्याने चालत गेला. त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे थांबली. प्रणिता बँकेतून येत होती. त्याने पटकन रस्ता ओलांडला आणि प्रणिताच्या गाडीत बसणार होती त्या दिशेने निघाला. ती गाडीत बसून गाडी स्टार्ट करू लागताच अजिंक्यने दरवाजा वाजवला. ती त्याच्याकडे बघतच राहिली. ती अजिंक्यला अशी भेटेल याची कल्पनाही केली नव्हती. ती काहीच बोलू शकली नाही. तो तिला म्हणाला, गाडीत बसून बोलूयात का? तिनं क्षणभर विचार केला, मग म्हणाली, नाही, तुला आता असं बोलण्याचा अधिकार नाही. अजिंक्यला धक्काच बसला. तो तुटक्या आवाजात तिला म्हणाला, थोडा वेळ, मग मी स्वतः खाली उतरेन. 3 वर्षांनी तुम्हाला कोणत्या गोष्टी आठवल्या? अजिंक्य खाली बसला आणि म्हणाला, तू खूप बदलली आहेस. तू तुझ्या आयुष्यात आनंदी आहेस का? तुझा नवरा कसा आहे? तो खूप छान आहे. त्याला मूल होण्याची इच्छा नाही. मुलासाठी बायकोची फसवणूक करणारा तो माणूस नाही, प्रणिता कठोर स्वरात म्हणाली. अजिंक्यला खोटा बोलता येत नव्हतं. काही घडवता येत नव्हतं. चोरासारखा तो त्याच्या मनातील प्रत्येक गुपित उधळू लागला. प्रणिता, माझ्याकडे बघ, मी आनंदी नाही. प्रणिताने वळून त्याच्याकडे पाहिलं. तो खरंच आनंदी दिसत नव्हता. त्याचे स्वरूप बदललं होतं. तो खूप देखणा होता, पण आज तो खूप कुरूप आणि दयनीय दिसत होता. प्रणिता, अजिंक्य लाजत म्हणाला, मुलं ही जगातील सर्वात मोठी देणगी आहे हे खरं आहे, पण फक्त तुझ्या आनंदासाठी मी या सत्याकडे डोळेझाक करायचो. पण जेव्हा आई दुसऱ्या लग्नाबद्दल बोलली तेव्हा माझी इच्छा होती. मला जुळी मुलं झाली. जगातलं सगळ्यात मोठं सुख मी पाहिलंय. तरीही मी तुटून पडलोय. गंतव्यस्थानी पोचल्यावरही मी भटकतच आहे. कारण माझी बायको रेवा ही खूप कठोर स्वभावाची आहे. हो, तिला वाटतं मी फक्त मुलांसाठीच लग्न केलं आहे. तिला स्वतःशिवाय कुणाचीच काळजी नाही. मुलांची जबाबदारी तुमची आहे असं ती म्हणते. ती खूप लोभी आणि वाईट स्वभावाची मुलगी आहे. तिची आईशी वेळोवेळी भांडणं होतात. तुझ्या उपस्थितीत जे घर सुखी आणि शांत वाटत होतं तेच घर आता विसंवादाचा अड्डा बनला आहे. मला घरी जावंसं वाटत नाही. तू इतकी काळजी घेतली होतीस की मी त्या गोष्टी आठवून रात्र झोपत नाही. खूप दिवसांनी कळलं की जगातलं सगळ्यात मोठं सुख तुझ्यासारखी बायको आहे. मी तुला कधीही विसरू शकत नाही आणि मला विश्वास आहे की मुलं न होणं हे तुझ्यासारख्या बायकोला नाकारण्या इतकी मोठी चूक नाही. प्रणिताने थंडपणे विचारलं, तुला या गोष्टी सांगायच्या होत्या का? प्रणिता, मला खात्री आहेस की तू सुद्धा माझ्याशिवाय सुखी नाहीस. तुझ्यापासून वेगळं होऊन मी काही चांगलं केलं नाही. आपण चांगल्या मित्रासारखे जगू शकतो ना? तुला चांगले मित्र आवडतात ना? बाकी काही होऊ शकत नाही, पण आपण एकमेकांसोबत थोडा वेळ घालवू शकतो. प्रणिता, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्यासाठी प्रेमासारखा पवित्र शब्द एक खेळ बनला आहे. माझ्या पतीचं प्रेम किती सामर्थ्यवान आहे याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. माझं हृदय त्यांच्या निष्पाप शुद्ध प्रेमाबद्दल आदराने भरलं आहे. आमच्या नातात विश्वास आहे, समर्पण आहे, आदर आहे, आपुलकी आहे. आणि जेव्हा मी त्यांच्या सोबत असते तेव्हा मला असं वाटतं की मी दाट सावलीत बसले आहे, आरामशीर, सुरक्षित आणि खूप आनंदी.
असं म्हणत प्रणिताने अजिंक्यच्या दिशेने दार उघडले. तू आता जाऊ शकतोस. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण प्रणिता आधीच म्हणाली, आता नाही. आणि मग तो खाली उतरताच तिने गाडी पुढे सरकवली आणि मनातल्या मनात सिद्धार्थच्या प्रेमाच्या मधुर सुगंधाने भिजत ती घरी पोचली. तेव्हा सिद्धार्थ लगेच दिसले. तिनं स्माईल दिली. तिला वाटलं की कधी कधी डोळ्यात तरळणारे प्रेमाचे काही क्षणही आयुष्यभर जगण्यासाठी पुरेसे असतात. पण जे आनंदाचे क्षण जगतात तेच हे समजू शकतात.